नमस्कार मंडळी. आज आपल्या कुकिंग विथ सारिका चॅनेलवर आपण बनवणार आहोत एकदम सुगंधी, चविष्ट आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन मसाले भात. घरातल्या खास मसाल्यांचा दरवळ, ताज्या भाज्यांची चव आणि भाताचा मऊसर टेक्स्चर हे सगळं एकत्र आलं की तयार होतो आपला मसाले भात. सण असो, पाहुणे असोत किंवा रोजच्या जेवणात काहीतरी खास बनवायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या स्टाईलमध्ये बनवूयात हा खमंग मसाले भात. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ. मी इथं कोलम तांदूळ घेतलेला आहे. इथं मी 2 वाटी तांदूळ घेतला आहे. तो 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत तांदूळ धुवून घ्यायचा आहे आणि तो अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचा. इथं मी भाज्यांमध्ये वाटाणा, फ्लावर, तोंडलीचे काप, गाजराचे काप, काजू, आलं, लसूण आणि हिरवी मिरची, 2 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत, जिरे फोडणीकरता, गोडा मसाला 2 चमचे आणि खडे मसाल्यांमध्ये लवंग, मिरी, दालचिनी आणि तमालपत्र. आता हे खडे मसाले मिक्सरला जाडसर वाटून घेतले आहेत आणि त्यानंतर त्यातच आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला कढईमध्ये 2 मीडियम चमचे तेल गरम करून घेतलंय. त्यात फोडणीकरता जिरे टाकून घेतलंय. जिरे छान तडतडले की त्यातच आपण तमालपत्र आणि हिंग टाकून घेऊयात. त्यातच उभा चिरून घेतलेला कांदा टाकून 2 मिनिटं छान परतवून घेऊयात. कांदा थोडा गुलाबीसर झाला की त्यात एक एक करून सगळ्या भाज्या टाकून घेऊयात. इथं भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. भाज्या सर्व टाकून झाल्यानंतर त्यात तेलावर छान परतवून घेऊयात. भाज्या 2 मिनिटं परतून झाल्या की त्यामध्ये बारीक केलेला ठेचा, बारीक केलेले खडे मसाले टाकून त्याला छान एकजीव करून घेऊयात. आता त्यात 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, काजू, गोडा मसाला, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून चांगलं परतून घेऊयात. मसाले खाली लागू नयेत म्हणून त्यात थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं भाज्या छान वाफवून घेऊयात. एक 3 मिनिटानंतर झाकण काढून भाज्या आपण पुन्हा परतून घेऊयात. इथं मी 2 वाट्या तांदळासाठी 4 वाट्या पाणी गरम करून टाकून घेते. त्यामध्येच थोडासा गूळ टाकून घेतलाय, त्यामुळे टेस्ट छान येते. आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यात आपण भिजवून ठेवलेले तांदूळ पूर्णपणे निथळून त्यात ॲड करू आणि 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊयात. एक 15 मिनिटानंतर झाकण उघडून तुम्ही बघू शकता आपला मसाले भात तयार झालेला आहे. आता यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घालून मसाले भात 10 ते 15 मिनिटं मुरत ठेवूयात. मुरल्यामुळे त्याची टेस्ट आणखी वाढते.
आणि शेवटी ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करूयात. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कुकिंग विथ सारिका चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.